माझे मिस्टर वाघ होते, मी अजूनही सांगेन माझे मिस्टर वाघ होते आणि मी त्यांची वाघीण आहे। जे हिंदुत्वासाठी काम असेल, जे लव जिहाद लँड जिहाद असेल, जिथे कुठे माझी मदत लागेल मी तिथे हजर असते। पण त्यांनी जे हिंदुत्वासाठी काम केले तर ते थांबू न देता त्यांचं काम मी पुढे चालू ठेवणार आहे। कोणी येऊ दे, मग कोणी बादशाह येऊ दे, कोणी येऊ दे, मी मागे हटणार नाहीये। माझे जे मावळे आहेत ती माझी मुलं आहेत आणि मी त्यांना मुलाप्रमाणेच समजते, त्यामुळे मला कधी कमतरता नाहीये। रात्र असू दे दिवस असू दे, मुलं माझ्या बरोबर पळतात। मित्रांनो, माझ्या बरोबर आहे आपल्या महाराष्ट्राच्या रणरागिणी आणि स्वर्गीय शरद भाऊ मोहोळ यांच्या पत्नी। ताई नमस्कार। नमस्कार, जय श्रीराम। जय श्रीराम। स्वारथ फाउंडेशन, हिंदू जन आक्रोशन, ह्या सगळ्यांमध्ये एकच विषय होता शरद दादा आणि तुम्ही काय बोलताय आज? त्यांची कुठेतरी जाणीव असते, साहजिक आहे, जाणीव ही आहेच मला, पण त्यांनी जे हिंदुत्वासाठी काम केलंय तर ते थांबू न देता त्यांचं काम मी पुढे चालू ठेवणार आहे। कोणी येऊ दे, मग कोणी बादशाह येऊ दे, कोणी येऊ दे, मी मागे हटणार नाहीये। मी माझे मिस्टर वाघ होते, मी अजूनही सांगेन माझे मिस्टर वाघ होते आणि मी त्यांची वाघीण आहे। जे हिंदुत्वासाठी काम असेल, जे लव जिहाद लँड जिहाद असेल, जिथे कुठे माझी मदत लागेल मी तिथे हजर असणार आहे। ताई, प्रत्येका क्षणोक्षणी वाटतं आज दादांची कमी आहे कुठेतरी, पण ते असून पण आज त्यांची जागा तुम्ही भरून काढता। हे सगळ्या व्यतिरिक्त मला काहीतरी करायचंय, मला या समाजासाठी काहीतरी करायचंय, करायचंच आहे। जे हिंदुत्वासाठी काम करायचंय, महिलांसाठी काम करायचंय, जे आहे माझी जी इच्छा आहे, जे भाऊंची इच्छा होती ती मला पुढे घेऊन जायचं। आणि मेन महिलांसाठी जे हल्लीचे खूप प्रकार चाललेत, मी समजा लव जिहादचे तुम्हाला माहिती आहे, लहान लहान मुलींना फसवून येतात, बरंच काही आणि समाजकार्य करायचे, जे आमच्या इथले प्रॉब्लेम जे असतील ते बाकीचे कुठूनही कोणी, मी सगळ्यांना सांगू इच्छिते, कुठेही माई बहीण असेल माझी की बाबा मला त्रास होतोय, त्यांनी मला फोन करावा, मी मध्यरात्री पण मी त्यांच्या सेवेला हजर असणार आहे, एवढंच सांगू इच्छिते। माझा शेवटचा प्रश्न, ठिकठिकाणी जावं लागतंय, जसं दादांचं कार्य होतं, दादा म्हणजे रात्र दिवस बघायचे नाही, पण आज ते कार्य तुम्ही करताय। माझा शेवटचा प्रश्न आहे, काय वाटतं मनामध्ये, कारण का तुम्ही खूप जवळून माणसं बघितली आहेत, त्यांची उणीव मला मी पहिलेच सांगितलं क्षणोक्षणी भासत राहते, त्यांचं काम मी पुढं घेऊनच जाणार आहे। पण ह्याच्या व्यतिरिक्त जे माझ्या बरोबर आहेत माझे मावळे, त्यांचा खूप मोठा आधार आहे आणि मी माझे जे मावळे आहेत ती माझी मुलं आहेत आणि मी त्यांना मुलाप्रमाणेच समजते, त्यामुळे मला कधी कमतरता नाहीये। रात्र असू दे दिवस असू दे, मुलं माझ्या बरोबर पळतात, तो खूप मोठा आधार आहे। ताई, तुम्ही मला वेळ दिलात आणि असाच ह्या आई जगदंबेचा आशीर्वाद तुमच्या पाठी राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।